स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिसरे पत्ते लावणाऱ्यास लपवणाऱ्यास चाप बसणार, कायद्याचं उल्लंघन होत असल्यानं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या सूचना। आता रब्बी हंगामातही पीएम किसान विमा योजना, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमुगसाठी विमा मिळणार। 15 डिसेंबर पर्यंत विमा भरण्यास मुदत। दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 4 मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला लिलाव, मालमत्तांच्या लिलावातून 20 लाख रुपये मिळतील। दाऊदच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नसल्याची माहिती। मुंबई गोवा महामार्गावरच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा, रत्नागिरीकरांना फटका। पाऊस आणि अर्धवट कामामुळे घरात पाणी शिरलं, दुचाकी पाण्याखाली। डोंबिवलीमध्ये महात्मा फुले रोड परिसरात चाळीतील घराचा पत्रा अचानक कोसळल्याची घटना, सुदैवानं कोणतेही जीवितहानी नाही। पावसामुळे पत्र्याला तडा गेल्याचा अपघात। कल्याण पश्चिमेमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाची विजेच्या पोलसह झाडाला धडक, सुदैवानं जीवितहानी नाही, तर मद्यधुंद ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली, ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल, तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची कुटुंबियांची माहिती।